नमस्कार. आपला 12व्या श्लोकाचा अभ्यास झाला आहे तेव्हा आपण असं पाहिलं होतं की भगवंतांनी आपल्याला सांगितलं की हे जे सत्वरजतम आहेत हे सगळे भाव माझ्यापासून उत्पन्न होतात, पण मी त्यात नाही. ह्या श्लोकाची आठवण एवढ्यासाठी करून देते की आज पुन्हा आपल्याला त्याच्या पुढला विचार करायचा आहे. तर हे जे मी भाव निर्माण करतो पण मी त्यात नाही, याच्यासाठी आपण निरनिराळी उदाहरणं मागच्या वेळेस पाहिले. ते नुसती आठवण करून देते म्हणजे पुढल्या श्लोकाकडे जाता येईल. आपल्या घरातल्या वस्तूची आठवण म्हणजे दुधापासून आपण निरनिराळे पदार्थ करतो. त्याचं आपण उदाहरण घेतलं होतं की दुधापासून दही बनतं. तर त्या दुधाकडे पाहिलं तर त्या दुधात दही नाही आहे, पण त्याच्यावर काही प्रक्रिया झाली की त्याचं दही बनणार आहे. किंवा त्या दह्यामध्ये दूध दिसत नाही आहे, पण त्या ते दही दुधापासूनच तयार झालेलं आहे. आणि मग त्याचे गुण, त्याचं रूप हे सगळं भिन्न भिन्न आहे असं आपल्याला दिसतं. अगदी हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं की आपल्याला कळेल की ह्या पंचमहाभूतांपासून आणि सत्वरजतमांपासून भगवंतांनी हे सगळं निर्माण केलं, पण त्यात तो नाही. त्याच्यापासून निर्माण झालं पण त्यात तो नाही. हा जो काही विचार आपल्याला आधी मनाशी पक्का ठेवायचा आहे. आणि मग त्याला शोधायचं कुठे? त्यांनी जे निर्माण केलं आहे त्याच्यात तो नाही आहे आणि त्याला तर आपल्याला शोधायचं आहे. मग त्याला शोधायचं कुठे? मग त्याला शोधायचं संतांमध्ये, त्याला शोधायचं सत्यामध्ये, पुण्यामध्ये, त्याला भक्तीमध्ये शोधायचं, त्याला ज्ञानामध्ये शोधायचं आणि असं न दिसणाऱ्या भगवंताला शोधून काढायचं. हा खरा विचार आपण मागच्या श्लोकामध्ये केला. आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आज आपल्याला भगवंत सांगतोय 13व्या श्लोकामध्ये त्रिभिर्गुणमयैर्भावैर एभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. श्लोकाचा अर्थ आपण समजून घेऊया. फार महत्त्वाचा श्लोक हा आहे. म्हणजे खरं तर 700 श्लोक महत्त्वाचेच, पण त्यातल्या त्यात आपल्या तुमच्या आमच्या रोजच्या आचरणासाठी विशेष उपयोगी पडणारा असं आपल्याला म्हणता येईल. भगवंत म्हणतो एभी त्रिभी. एभी त्रिभी म्हणजे हे जे सगळे 3 सत्वरजतम मी सांगितले ना, हे 3 गुणमयी भावैः, गुणरूप भावांनी मोहितम इदम सर्वम. हे जे सगळं जग आहे हे जग सगळे म्हणजे प्राणी मात्र सगळे, फक्त माणसांपुरतं नाही, सगळं जग एभ्या या गुणांहून अतीत परम. हे अतीत म्हणजे अविनाशी असलेलं, अतीत अव्यय शब्द अव्यय वापरलाच आहे. अविनाशी असलेलं हे जे काही आहे ते हे जग मला जाणत नाही. म्हणजे अव्यय असणाऱ्या, अविनाशी असणाऱ्या भगवंताला हे मोहित होणारं जग जाणत नाही. अर्थ लक्षात घेतला की आपल्याला काही भगवंत सांगतोय, आपली चूक दाखवून देतोय की काय होत आहे की मीच हे निर्माण केलेलं आहे बरोबर, पण हे जे गुणरूप भावानी सत्वरजतम आहेत याच्या मोहात अडकल्यामुळे, या दृश्य जगाच्या मोहात अडकल्यामुळे हे सगळं जग, अगदी सगळं, माणसंच फक्त नाही तर सगळं जग, आपण माणसांचा विचार करणार आहोत कारण माणूस म्हणून आपल्याला या सगळ्या अतीत जाता येऊ शकतं. संतांनी आपल्याला उदाहरणं देऊन ठेवलेली आहेत आणि त्यामुळे माणसांना अतीत होता येईल. त्या माणसं प्रामुख्याने, पण सगळं जग या मोहात गुरफटल्यामुळे मला जाणत नाहीत. भगवंत म्हणतोय ते मला जाणत नाही. मी अव्यय आहे, अविनाशी आहे, दिसत नाही आहे आणि त्यामुळे मला हे जाणतच नाहीत आणि म्हणून सगळी गडबड होते. हा खरा त्यातला अर्थ आहे. मग आता नेमकं काय होतं, जाणत नाही म्हणजे काय होतं, आपली चूक कुठे होते ते आपण निरनिराळ्या मंडळींनी या श्लोकाचं जे निरूपण केलं आहे त्याचा आधार घेऊन समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आपण असं पाहिलं की हे सगळं जग म्हणजे त्याच्यात सत्वगुणाला सुद्धा क्षमा केलेली नाही बरं का. सत्वरजतमांनी सगळी आपण निर्माण झालेलो आहोत, त्यामुळे हे सगळे 3ही गुण मोहित करणार आहेत. ह्या 3ही गुणांचा मोह पडतो आणि भगवंताला ओळखण्याऐवजी आपण या मोहातच अडकतो, तिथपर्यंत पोहोचतच नाही. या सत्वरजतमाच्या अतीत तो आहे, त्या अतीत म्हणजे पलीकडे आपल्याला जायला हवं ना, पण आपण त्याच्या आधी या 3 गुणांच्या द्वारे ही जी मोहमयी दुनिया तयार झालेली आहे त्याच्यातच आपण अडकतो आणि त्याच्या पलीकडे आपण जातच नाही. असं भगवंत आपली चूक आपल्याला दाखवत आहे. म्हणजे मग आता या 3 गुणांपासून ही जी काही वेगळं अतीत झालेलं आहे हे जाणणारे जे संत आहेत ना, त्याच्यापूर्वी साहेब बघा, मय्यासक्त, माझ्याशी आसक्त वागणं, या 3 गुणांनी निर्माण केलेल्या दृश्य जगामध्ये असं आस्तिक होण्यापेक्षा काय त्याच्यात अडकण्यापेक्षा त्याच्या अतीत असणाऱ्या माझ्यामध्ये अडका. संत मंडळी त्यांच्यात अडकतात. संतांना भगवंताची आसक्ती असते. आता ही गोष्ट खरी आहे
की भगवंताला शोधायचं आहे किंवा भगवंत समजून घ्यायचा आहे, तर तो सद्गुणांच्या किंवा त्या आपण म्हणूया सत्वगुणाच्या माध्यमातून शोधणं सोपं असतं. ही गोष्ट खरीच आहे की आपण रजतमामध्ये अडकलो तर नाही जाणार, तमातून रजाकडे, रजाकडून सत्वाकडे आणि मग सत्वाच्याही अतीत असाच मार्ग आहे. त्यामुळे या सत्वगुणाच्या माध्यमातूनच आपल्याला भगवंताकडे जायला हवं आहे. पण तिथे सुद्धा माणूस त्या सत्वाच्या आसक्तीत अडकतो, त्या सत्वगुणात सुद्धा अडकतो. म्हणून मग त्याला तिथल्या त्या मोहात अडकला की तिथेच राहतो, त्याच्या अतीत जातच नाही आहे. खरं तर सत्वगुणी माणसाच्या गुणांचा विचार केला तर किती किती गुण त्याच्याजवळ आहेत ना. मग त्या मोहात का बरं अडकावा. आठवण करून बघितली सत्वगुणाचं काय आहे, तर तो सहनशील आहे, अत्यंत शांत आहे, अविवेकी आहे, वैराग्य आहे, आनंददायी आहे, त्याची अभ्यासाची वृत्ती आहे, त्याच्याजवळ दया, क्षमा, औदार्य सगळे गुण आहेत त्याच्याजवळ. पण या गुणांमध्ये सुद्धा या गुणांच्या मोहात पण तो अडकतो की हे सगळे गुण माझ्याजवळ आहेत, मी होतो म्हणून झालं, अशा मोहात पण तो अडकतो. असं भगवंताला आठवण करून द्यायचे की सत्वगुणाच्या मार्फतच त्या माध्यमातूनच तुला अतीत व्हायचं आहे, बरोबर आहे. पण तिथे पण आपल्याला अडायला होतं. आणि बाकीच्यांचा तर काही विचारच करायला नको. रजोगुण म्हटला तर त्याला काम आहे, क्रोध आहे, मोह आहे. तमोगुण म्हटला तर आळस आहे, प्रमाद आहे, निद्रा आहे. त्यामुळे याच्यात तर अडकायला काय, रोजचाच आपला अनुभव आहे. त्यामुळे तिथे अडकणं हा काही मोठा विशेष धोका नाही आहे. सत्वगुणात सुद्धा माणूस अडकतो, इथे आपल्याला धोका आहे आणि त्याच्यातून पण पलीकडे आपल्याला जायला पाहिजे. माणसाचं काय होतं तर अडकणं हे कशामुळे होतं तर आपल्याजवळ शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे सगळे आपल्याला प्रभावित करतात. मोहात अडकण्याची कारणं काय तर आपल्याजवळ जे 5 विषय आहेत ना, इंद्रियांच्या द्वारा आपण या 5 विषयांचा अनुभव घेतो, हे सगळे 5 विषय आपल्याला मोहित करतात. आणि मग अशा वेळेला आपला विवेक संपतो. चांगलं, वाईट, हितकारक, अहितकारक, सुख देणारं, दुःख देणारं, योग्य, अयोग्य सगळी गडबडच होऊन जाते. आणि मग ह्या मोहात म्हणजे विसरूनच जातो आपण सगळं आणि मग या मोहात आपण अडकतो, असा अनुभव आहे. थोडीशी तुलना केली तर आपल्याला आपली चूक कुठे होते ते कळेल. प्राण्यांमध्ये ना तुमच्या आमच्यासारखे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे 5 विषय नाही आहेत, पण एक एक विषय त्यांचा प्रभावी असतो. आणि तो जो प्रभावी एकच जरी विषय असला तरी त्या प्रभावी विषयामुळे किंवा त्या एका विषयातल्या प्रभावामुळे त्यांचा नाश होताना आपल्याला दिसतो. निरनिराळ्या प्राण्यांची जर उदाहरणं आपण पाहिली तर असं म्हणतात की हरिण अगदी चपळ असतो, अगदी बरोबर आहे. पण त्याला पकडण्यासाठी त्याचा जो एक प्रभावी गुण आहे की त्याला ना गोड आवाजाचं फार आकर्षण आहे. श्रवणेंद्रिय त्याचं फार चांगलं आहे, तर गोड आवाज ऐकला की तो गुंगून जातो, तो मोहून जातो. त्याला अडकवण्याचं हे एक चांगलं शस्त्र आहे. आणि म्हणून तो पारधी काय करतो, त्याला गोड आवाज ऐकवतो आणि मग तो हरिण त्या मोहामध्ये, त्या गोड आवाजामध्ये अडकतो आणि मग या पारध्याच्या जाळ्यात त्याला पकडलं जातं. किंवा हत्तीचं उदाहरण घेतात की हत्ती जो आहे त्याचं स्पर्शेंद्रिय प्रबळ आहे आणि त्यामुळे त्याला जर पकडायचं झाला तर हत्तीणीला ठेवतात आणि हत्तीणीच्या त्या म्हणजे त्याची स्पर्शेंद्रिय इतकी जागृत असतात की हत्तीणीला त्या स्पर्शाच्या इच्छेनं तो येतोच हत्ती तिथे आणि मग ह्या हत्ती पकडणाऱ्याला सहज त्याला पकडता येतं असं म्हटलं जातं. सगळ्यांना आपल्याला माहिती असणारा पतंग नावाचा किडा आहे, त्याला ना प्रकाशाचं भयंकर आकर्षण आहे. आता खरं तर त्या प्रकाशाच्या आकर्षणामुळे तो त्या ज्योतीवर झेप घेतो आणि मरतो, पण त्याच्या लक्षातच नाही त्या आकर्षणामुळे, त्या मोहामुळे तो अगदी बिचारा मृत्यूला सामोरा जातो. भुंग्याची तर गोष्ट फारच मोठी आहे की भुंग्याला सुगंधाचं एवढं आकर्षण आहे की त्या कमळाच्या फुलांमधल्या सुगंधामध्ये, त्या परागकणाच्या सुगंधामध्ये तो जातो, वेळेचं भान राहत नाही. चंद्रकमळ असेल तर चंद्रोदयाच्या वेळेला ते उमलतं आणि सकाळी ते मावळताना तो भुंगा आतच अडकून जातो. सूर्यकमळ असेल तर दिवसभर तो त्या परागच्या सुगंधामध्ये अडकतो, सूर्य अस्ताला गेल्यावर ते मिटतं आणि त्याच्यातच अडकतो. बरं, इतका त्या मोहामध्ये तो अडकतो तर अडकतोच, पण स्वतःच्या शक्तीला पण तो विसरतो. त्याच्याजवळ शक्ती आहे, लाकूड तो पोखरून लाकडाला सुद्धा भोग पाडू शकेल इतकं त्याच्याजवळ ताकद आहे, पण त्या गंधाच्या, सुगंधाच्या त्या मोहामध्ये तो आपली शक्ती पण विसरतो आणि त्या कमळाच्या पाकळ्यांना भोग पाडून तो खरा आपला जीव वाचवेल, पण ते त्याला समजत नाही. विवेक संपतो,
बुद्धिभ्रष्ट होते आणि तो भोंगा आत अडकून बिचारा मरून जातो. माशाचंही तसंच सांगतात की तो चवीसाठी किंवा त्या कणकेचा गोळाच लावलेला असतो, काहीतरी खाद्य त्याला लावलेलं असतं, गळ टाकलेला असतो आणि त्या गळाला जे खाद्य लावतं त्याचं आकर्षण वाटतं, त्याचा चवीच्या मोहात तो अडकतो आणि ते खायला जातो आणि मग गळामध्ये अडकला जातो आणि स्वतःचा सुद्धा नाश करून घेतो. म्हणजे एक एक प्रभावी गुण, प्राण्यांमधला एक एक प्रभावी गुणसुद्धा त्यांच्या नाशाला कारणीभूत होतं. माणसाजवळ काही सगळे आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, पाचही गुण इंद्रियांच्या द्वारा त्याला घेता येतात आणि या सगळ्याचा उपयोग करावा किंवा अशा प्रकारचा अनुभव घ्यावा याची वासना त्याची प्रबळ होऊ शकते. अगदी पाची वासना प्रबळ होऊ शकतात. म्हणजे असं विचार केला तर की एकीकडे छान काहीतरी संगीत आपण ऐकतो आहोत, आपला आवडता माणूस पण आपल्याबरोबर शेजारी आहे, सुंदर दृश्य दूरदर्शनवरती त्या गाण्याला अनुकूल असणारं चालू आहे, हातामध्ये एक सुंदर बाऊल आहे, त्यामध्ये आपला आवडता पदार्थ आहे आणि असं सगळं सुगंधित वातावरण आहे. पाचही गोष्टी आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, या सगळ्याच्या सगळ्या एकाच वेळेला आपल्याला अनुभवता येत आहेत. म्हणजे सगळ्या वासना आपण एकाच वेळेला पण मग लक्षात येतं की हे कायमस्वरूपी नाही आहे, ह्या कायमस्वरूपी सुख नाही आहे. पण हे लक्षात यायला त्या सगळ्याच्या अतीत गेल्याशिवाय लक्षात येत नाही. त्या वासनेमध्ये, त्या सगळ्या सुखाच्या, क्षणिक सुखाच्या मध्ये आपण अडकून पडतो. आज नाही का सकाळपासून छान पाऊस पडतो आहे, कळत नकळत सकाळपासून आपल्याला मित्रमैत्रिणींचे काय फोन आले असतील तर रविवारचा कार्यक्रम ठरलाही असेल, छानपैकी पावसात भिजावं, मस्त मस्त भजीचा आस्वाद घ्यावा, कुठेतरी एकत्र यावं, अशासारखे कार्यक्रम आखले पण गेले असतील. कारण या सगळ्याचा आपल्याला मोह आहे, या मोहात आपण अडकतो. शब्दस्पर्श रूपरसगंध ह्या ज्या काही वासना आहेत आणि इंद्रियाद्वारा त्या वासना आपण आपल्या पुरवू शकतो. फक्त लक्षात एवढंच घेतलं पाहिजे, पण ते घेतलं जात नाही की हे काही सुख नाही. ज्याला आपण सुख म्हणतोय ते काही या वासनांमध्ये नाही आहे, हा आपल्या लक्षात न येणारी गोष्ट आहे. पुन्हा पुन्हा सुखदुःख, पुन्हा पुन्हा या गोष्टी, पुन्हा पुन्हा वासना आणि पुन्हा पुन्हा या जन्मवृत्तीचं चक्र ह्याच्यात माणूस फिरत असतो. म्हणून ते आपल्याला या श्लोकामध्ये सांगणार आहेत की मला कोणी ओळखतच नाही. या सत्वरजतमाच्या सगळ्या यांनी जे काही तयार झालेलं आहे त्याच्यातच माणसं किंवा सगळे प्राणी, ते इथं सगळं जगच म्हटलं आहे, सर्वमिदम जगत, सगळं जग असं त्याच्यात मोहित झालं आहे. त्यामुळे या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणारा जो मी आहे त्या मला कोणी ओळखतच नाही. आणि आपण का ओळखत नाही याची कारणं आपण आत्ता पाहिली. ह्या इंद्रियांच्या असं मागं धावणं खरं तर मृगजळाकडे धावण्यासारखं आहे. नाहीच आहे तिथे पाणी, किती धावलं तरी तहान काही भागणार नाही आहे, पण नाही ना लक्षात येत आणि त्यामुळे उगाचच दमछाक होते. अगदी असंच आहे, रेशमाचा किडा विणतोय जाळं आपल्या भोवती 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 आणि त्यातच बिचारा अडकतो. असंच माणसाचं होतं आहे. माणूससुद्धा या सगळ्या भोगांमध्ये असा काही अडकतो की त्याच्यातून त्याला बाहेर पडता येत नाही. म्हणजे बाहेर पडत तो भगवंताला विसरतो की हेच आपलं विश्व आहे, हेच आपलं जग आहे, याच्यातच आपल्याला रमायचं आहे, अशीच त्याची भूमिका होते. याच्या पलीकडे ईश्वरापर्यंत तो पोचतच नाही. आता संतांशी विचार केला तर आपल्या लक्षात येतं की अरे संतांचं तसं नाही आहे, ते फक्त मय्यासक्त म्हटलं ना, म्हणजे भगवंतालाच ते आसक्त आहेत, ते अन्य कुठे आसक्त नाहीच आहेत. त्यांना जी आसक्ती आहे ती भगवंताची आसक्ती आहे. आणि ती आसक्ती कशी आहे तर ठेविले जे अनंत तैसेची राहावे, चिठ्ठी असू द्यावे समाधान, अशी त्यांची आसक्ती आहे. जे त्यांनी जसं ठेवलं आहे त्याच्यातच राहायचं, आनंदाचे डोई आनंद तरंग, अशा प्रकारचा त्यांचा विचार असतो. त्यामुळे ते ह्या असल्या प्रकारच्या कुठल्या मोहामध्ये अडकायचा प्रश्नच नाही आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे. छानच झालं, दिवाळं निघाला तर काम करायला नको. बरे झाले देवा दुष्काळे कृपा केली. दिवाळं निघताय, दुष्काळ होत आहे, तरी ते दुःख नाही करत आहेत. बरं झालं, तुझी इच्छा तसं घडलं. बरे झाले देवा बाईला कर्कशा, बायको अशी मिळाली, ठीकच आहे. बरी ही दुर्दशा जगामध्ये. आता बरी कशी ही जगामध्ये दुर्दशा आहे तर ती बरी कशी असेल, पण ती भगवंतानी ठेवली आहे ना, म्हणजे ते बरोबरच आहे. अशा प्रकारचा म्हणजे त्यांना सुखाचा संग नाही आहे. आपण ज्याला सुख म्हणतो आहे त्या इंद्रियांच्या द्वारा, वासनांच्या द्वारा मिळणाऱ्या सुखामध्ये ते अडकत नाही आहेत. ईश्वराची त्यांना जी काही आसक्ती आहे ती फक्त ईश्वर करील ते प्रमाण, ईश्वर म्हणेल ती गोष्ट, ईश्वराने ठेवलं आहे तसं. त्यांना दुःख नाहीच, दुःखाचा विषयच नाही. ईश्वरही जसं ठेवलं आहे तसं राहणं आणि त्यामुळे ते आपल्या ठिकाणी जे जसं आहे तसं मस्त राहतं.
काट्याने मारलं तरी तुकाराम महाराज मस्तच, उसाची मोळीचे ऊस कोणी दिले तरी आपण मस्तच, कशाचंच काही दुःख नावाची गोष्टच नाही ना त्यांच्या जीवनात, असं त्यांनी ईश्वराला ओळखलेलं असतं. आता व्यवहारात आपल्याला असं एक दिसतं बघा की लहान बाळ असतं ना आईच्या कडेवरचं, त्या आईच्या कडेवरच्या लहान बाळाला कशाचं भय नसतं, कशाचं दुःख नसतं. संत तसे असतात. म्हणजे प्रवासात असेल तर आईच्या कडेवर असणाऱ्या मुलाला त्याचं रिझर्वेशन पक्कं असतं, त्याची सीट पक्की असते आईच्या कडेवरची. त्यामुळे आई उभी आहे का, तिला बसायला जागा मिळाली आहे का, गर्दी आहे, त्याचा काहीच प्रश्न नाही आहे. त्याचं रिझर्वेशन पक्कं आहे, तो आईच्या कडेवर आहे. तो आजारी असू दे, त्याला झोप आलेली असू दे, ते मस्तपैकी आईच्या कडेवर आनंदात असतं. तसं ही संत मंडळी असतात की ईश्वराने जसं ठेवलं आहे तसं ते बाकीचं सगळं तो बघेल. त्याच्या कडेवर ही मंडळी अगदी सुखरूप असतात. तुमचं आमचंसुद्धा काय तसं आपली पण भगवंतावर श्रद्धा असते. म्हणजे आपण दुसऱ्याचं काय, अगदी शत्रूचं सुद्धा कधीच वाईट चिंतित नाही. असं काही आपण मनामध्ये वाईट विचार आणत नाही, कुणाचबद्दल आणत नाही. इतपत तर नक्कीच आपण सत्प्रवृत्त आहोत असं म्हणायला हरकत नाही. आपली सगळ्यांची प्रार्थना पण असते बरं व्हावं, पण इथेच आपली गडबड होते. तोच आपल्याला मोह आहे की आपण वाईट चिंतत नाही, ही गोष्ट खरी आहे, पण आपलं बरं व्हावं, आपलं चांगलं व्हावं, माझं देव ऐकतो, माझ्या देव उपयोगी पडतो किंवा माझी इच्छा देव पूर्ण करतो, देवानी असं माझं पूर्ण करावं, असं जे की आपण प्रार्थना करतो ना, तो पण एक मोहच आहे की हो. संत म्हणतात तेवढं पण नाही, त्याला माहिती आहे आपल्याला काय माहिती मागायचं आहे कशाला. त्यामुळे आपल्याला आपण मनामध्ये वाईट विचार आणत नाही, ही गोष्ट बरोबर आहे, पण आपल्यासाठी काहीतरी मागतच असतो. आणि म्हणून आपल्यासाठी जर मागत असतो, आपण काही ज्ञानेश्वर माऊलींसारखं मागणं नाही ना मागत, खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, असं काही आपण म्हणत नाही. पसायदानामध्ये माऊलीने जसं मागणं मागितलं, स्वतःसाठी काहीच नाही मागितलं, सगळं तुमच्या आमच्यासाठी मागितलं, असा भाव काही आपला देवाच्या प्रार्थनेच्या वेळेला नसतो. त्यामुळे तोही आपला एक मोहच आहे की आपण स्वतःसाठी देवाला राबवतो. आपण जे काही आपल्याला हवं आहे ना, तो आपण त्याच्याशी व्यवहार करतो. म्हणून भगवंत अजून तुम्हाला पलीकडे जायचं आहे, ईश्वराजवळ मागायचं काय, तर आपल्यासाठी नाही. माझं वरदानंदांची एक छान मागणं प्रार्थना आहे. ते म्हणतात मागावे प्रेम देवाचे, मागावे प्रेम देवाचे, म्हणावे हृदय धरा. असं मागणं व्हावे, भगवंताने आपल्याला हृदय धरावं. स्फुरावे सदा देवा सद्विचार मदंतरी, आणि माझ्या अंतःकरणात सारखे चांगलेच विचार निर्माण होऊ देत, अशी प्रार्थना भगवंताचं आपण केलं पाहिजे. त्याच्या हृदयी स्थिर व्हायचं. म्हणजे भगवंत माझ्या हृदय आहेच, पण म्हणावं असं काय की तूच मला तुझ्या हृदय धर, म्हणजे मग चांगलेच विचार मनात येतील ना, सतत तुझं स्मरण मला राहू दे. असं हे सगळं संतांसारखं आपल्याला जमायला हवं. त्यासाठी भगवंताला या आपण म्हटलं की संतांमध्ये, सत्यामध्ये, पुण्यामध्ये, ज्ञानामध्ये आणि भक्तीमध्ये भगवंताला शोधायचं. आपल्याला शोधता येत नाही ना, तो अविनाशी, अव्यक्त, न दिसणारा असा आहे. त्यामुळे त्याला शोधायचं कुठे, तर या सगळ्यांमध्ये त्याला शोधावं लागतं. पण किती शोधायचं म्हटलं तरी वाटेमध्ये ह्या सत्वरजतमाच्या गोष्टी येतातच ना, आणि त्यामुळे परत आपण त्या मोहामध्ये अडकतो आणि त्या भगवंतापर्यंत पोचले जात नाही. आपल्या दासबोधामध्ये आपण 3रा दशक नेहमी वाचतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की तो जो प्रापंचिक आहे तो पुन्हा पैसे कमावण्याचे काहीतरी प्रयत्न करतो, परदेशात जातो, पैसे कमावून आणतो, ते पैसे संपले की परत घरातलीच माणसं त्याला परत पिटाळतात. असं अनेकदा होतं. म्हणजे सारखं कष्ट करायचे, पैसे कमवायचे, प्रपंचाला द्यायचे, पुन्हा कष्ट करायचे, उपभोग घ्यायला सुद्धा त्याला वेळ नाही आहे. अशा प्रकारचं श्रम करणं आणि हे जे काही रहाड गाडगं म्हणतो हे त्याचं चालू असतं. आणि त्याला सुख काय मिळणार ह्या सगळ्यामध्ये, तर ते आपण सगुण परीक्षा 1, 2, 3, 4 असे 4 समास लगातार वाचतो एखाद्या कादंबरीसारखे. किती दुःख त्याला एकाच त्या माणसाला, एकाच असतील असं नाही, पण म्हणजे कादंबरीसारखं समर्थाने त्याचं वर्णन केलं आहे की अशा प्रकारचे दुःख त्याला येतात आणि तो काही त्या प्रपंचातल्या ह्याच्यातून बाहेरच पडू शकत नाही. त्याला सबडच मिळत नाही हे सगळं करण्यामध्ये. असं घडतं. मग कधी तो अतीत होणार आणि कधी भगवंताला भेटणार, आणि मग भगवंताला भेटल्यानंतर त्याला या सगळ्या चक्रातून तो कसा काय सुटणार, हा मोठाच प्रश्न आहे. म्हणजे असं ना, त्या मधमाशा सतत
थेंब 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 मध गोळा करतात, कंटिन्युअस त्यांचं काम चालू असतं. तसा हा तमोगुणी माणूस सारखा पैसे कमावणं हाच त्याचा व्यवसाय असतो. सारखे पैसे कमवायचे, घरं घ्यायची, सोनं नाणं घ्यायचं, सुखाच्या म्हणून ज्या काही गोष्टी असतील त्या घ्यायच्या, पिढ्यानपिढ्यांचा काहीतरी सोय लावून ठेवण्याच्या गोष्टी करायच्या आणि ह्याच्यातच अडकायचं. उपभोग घ्यायला, आनंद घ्यायला, सुख मिळवायला ह्याला काही नसतंच. खरं तर असं आहे की ह्या अशा सगळ्या गोष्टी गोळा करणं किंवा अगदीसुद्धा की पैसा कमवायचा आणि मग मी युरोप टूर करून येईन, मी अमुक करून येईन, मी तमुक करून येईन, तिथल्या वस्तू गोळा करायच्या. काही दिवसातच त्या अशा अगदी मौल्यवान वस्तू आणलेल्या असतात परदेशाहून, त्याचीसुद्धा आपल्याला अडगळ व्हायला लागते. असे आपले अनुभव आहेतच. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्याला सुख म्हणतोय आपण, आनंद म्हणतोय आपण, तो असा क्षणिक आहे हे सगळं आपल्याला लक्षात येतं. आणि हे जे काही अडकणं आहे, सत्वरज तमामध्ये अडकणं आहे, ते असं आपल्याला व्यवहारामधल्या गोष्टींनी सांगता येतो. तमोगुणी माणूस तर आणखीन एकामध्ये अडकतो, त्याला ना देहाचा विसरच पडत नाही. म्हणजे तरुणपणामध्ये देह सजवणं, लटापटा करणं, हे आवडणं असं एक, आणि त्याचं आपण हे करतो की ते स्वाभाविकच आहे, त्या वयामध्ये तसं वाटणारच. म्हातारपणीसुद्धा पांढऱ्याचं काळं करणं, व्हिटॅमिनच्या गोळ्यांनी एकत्र चार जणी आल्या त्या वयातल्या की गप्पा काय तर आपल्या तब्येतीबद्दल, आपल्या औषधांबद्दलच असतात. त्यामुळे देहाचा विसर हे सुद्धा अवघडच गोष्ट आहे. देहाविषयी आपल्याला फार प्रेम असतं. देह जपणं खरं तर ती वस्तू आपली नाही आहे. जेव्हा केव्हा त्याला देऊन टाकायची, त्याची ज्यांनी मागणी केली की देऊन टाकायची गोष्ट आहे, तरी पण त्या देहामध्ये आपण त्याला कुरवाळत बसतो. त्यामुळे तोही एक आपला अडकण्याचा तमोगुणीच गोष्ट आहे ती. त्यामुळे त्या देहात आपण अडकतो, वस्तूंमध्ये अडकतो. हे सगळे मोह जे आहेत त्यामुळे आपण देवापर्यंत पोचत नाही. रजोगुणीचा विचार केला तर सतत त्याला काहीतरी नवीन करायचं असतं, सतत त्याला काहीतरी करावं, रिकामं बसून असं त्याला वाटतं. बरं होतं कसं की आध्यात्मिक पातळीचा विचार केला तर नाम घ्यावं किंवा ध्यान करावं, एका जागी बसावं, शांत बसावं, इथे त्याचं मन रमत नाही. रजोगुणी माणसाला ह्या गोष्टी आवडत नाही किंवा त्याला त्या जमत पण नाही. त्याला सारखं काहीतरी करायचं असतं आणि मग त्याबद्दलच त्याच्या मनात विचार असतात आणि मग त्या विचारांमुळे आता पुढे काय, आणि मग त्याचा तणाव त्याला येतो, त्याचा ताण त्याला पडतो. त्याच्यातून समजा नवीन काही गोष्टी करत गेला तर त्याच्यातून अहंकार पण त्याला येतो. त्या अहंकारामध्ये मीच कसा श्रेष्ठ आहे किंवा माझ्यामुळे जे कसं झालं, मीच कसा कर्तृत्ववान आहे, असं पण रजोगुणी माणसाला या गोष्टींनी अडकायला होतं. त्यामुळे अर्थात त्याच्यामुळे येणारच नाही. जो स्वतःचं असं कर्तृत्व दाखवत असतो त्याला राग पटकन येतो, त्याला मान अपमान फार वाटतात. रजोगुणी माणूस हा असा ह्याच्यामध्ये पण अडकतो. आणि बरं त्या रजोगुणी माणसाचा जो राग आहे त्या रागाचा सगळ्यांना त्रास होतो. त्यामुळे कसे परत आपण या 3 गुणांच्यामध्ये अडकतो आणि मग आपल्याला भगवंत म्हणतो की तुम्ही मला ओळखतच नाही, अव्यय आणि अविनाशी अशा मला तुम्ही ओळखतच नाही, असं ते स्पष्टपणाला भगवंत म्हणतो आहे. खरंच आहे, आपण त्याला ओळखत नाही. रजतमाचं जसं आहे तसं सत्वगुणी माणसाची पण गडबड होते, त्यालाही ज्ञानाचा अहंकार येऊ शकतो. म्हणजे खरं तर आता सत्वाच्या अतीत झालं की भगवंताची भेट होईल की नाही, पण त्या अगदी अतीत होताना सुद्धा त्या शेवटच्या टप्प्यावर सुद्धा तो अहंकार, माझ्यासारखा ज्ञानी मीच, असा अभिमान त्याला होतो, असा अहंकार त्याला होतो. खरं तर असं मीच मोठा किंवा मीच ज्ञानी हेच खरं म्हणजे अज्ञान आहे. पण असे जे अशा वरपर्यंत पोचणारी जी मंडळी असतात ना, त्यांच्या बाबतीत असं होतं की ते स्वतःला असे ज्ञानी समजतात, मीच मोठा, मीच काय तो शहाणा असं समजतात. आणि मग चर्चा पण अशी असते की शंकराचार्यांनी असा विषय मांडला आहे, मग त्याच्यावर ज्ञानेश्वर माऊलीने असं म्हटलं आहे, पण मला असं वाटतं आहे. अरे कुठे ज्ञानेश्वर माऊली, कुठे शंकराचार्य, आणि आपल्याला काय वाटतं, ह्याला काय अर्थ आहे. परंतु तो ज्ञानी स्वतःला असा काही मोठा समजतो आणि असे बरोबरी इतरांशी करतो. इथेच लक्षात येतं की हा अहंकार आलेला आहे आणि त्या अहंकारामुळे त्या सत्वगुणाच्या आतीत पण जाता येत नाही, असं अडकवलं जातं. दुसरं म्हणजे काही वेळा चांगुलपणा खूप असतो ना सत्वगुणी माणसाजवळ. या अहंकाराची जशी अडचण आहे तसं ह्या त्याला जे आपलंच बरोबर वाटतं आणि आपले विचार, आपलं आचरण, आपलं वागणं, हे सगळं शास्त्राला धरून आहे असं तो स्वतः समजतो.
इथे पण गडबड होते. असं नाही, इतरांना पण तसाच हे दिला पाहिजे. सत्वगुणी माणूस माझंच ते बरोबर असं म्हणायला लागला की गडबड होते. दुसऱ्याचं पण ठीकच आहे असं मानायला सुरुवात केली पाहिजे खरं म्हणजे. पण तसं घडत नाही आणि त्याला आपलंच कसं बरोबर आहे असा एक भाव त्याच्या मनामध्ये निर्माण होतो. या ठिकाणी सुद्धा तो अशा सत्वाच्या ह्याच्यात अडकतो. म्हणून भगवंत म्हणतात की या 3 गुणांमुळे सर्व जगत, सगळं जग, आपण आता सगळी माणसं म्हणूया, सगळी माणसं मोहित होतात. आणि माम न अभिजानाती, मला ओळखत नाही. त्या 13व्या श्लोकाचा अर्थ आपल्या लक्षात येईल की अशा पद्धतीनं आपण अडकतो. आपण खरं म्हणजे भगवंताला ओळखतच नाही. बरंच काही आपण भगवंताबद्दल जाणतो पण भगवंताला आपण ओळखत नाही. नीटपणाने भगवंताची ओळख झाली ना तर केवळ मोहामुळे केवळ कसे आपण अडकतो. बरं, आपल्याला जे मोह होतात त्या मोहाला पूर्ण करण्यासाठी जे जे काही आपल्याला करावं लागतं त्याच्यात आपला इतका वेळ आणि इतकं आयुष्य खर्च होतं की बिचाऱ्या भगवंतापर्यंत आपण पोचतच नाही. पुन्हा पुन्हा या सत्वरजतमामध्ये आपण अडकतो. आणि त्या सत्वरजतमाच्या पलीकडे ते अव्यय तत्व आहे ना, आणि त्या अव्यय तत्वापर्यंत आपण पोचत नाही. ते अव्यय तत्व जे आहे ते खरं म्हणजे या सत्वरजतमांचा आधार आहे. त्यांनीच ते निर्माण केलं ना, त्यामुळे त्याचाच तो आधार आहे. या भगवंतानीच ह्या सत्वरजतमांना निर्माण केलेलं आहे. पण हेही आपण कधी लक्षातच घेतलं नाही आणि म्हणून हे तत्व आपल्यापासून खूप दूर राहिलं आहे. आपण त्याला ओळखतच नाही. भगवंत पुन्हा पुन्हा सांगतो आहे की अव्यय अशा मला तुम्ही न अभिजानाती, मला ओळखत नाही आहात. मग आता या गुणांचा जो मोह आम्हाला पडतो आणि म्हणून आम्ही भगवंताला ओळखत नाही, आपलं आयुष्य सगळं त्यातच जातं संपून आणि मग भगवंतापासून आपण असे दूर राहतो. त्याच्यातून काहीतरी मार्ग हवा ना, या मोहातून दूर होण्याचा आणि भगवंतापर्यंत पोचण्याचा काहीतरी मार्ग हवा. मग भगवंत की तसं आपल्याला सोडणार नाही. भगवंत तो मार्ग पण आपल्याला सांगणार आहे की असं घडतं आहे की मी कुठे आहे त्याचा ॲड्रेस तुम्हाला दिला आहे पण तुम्ही तिथपर्यंत पोचतच नाही आहात. वाटेमध्ये भलत्याच गोष्टी तुम्हाला मिळतात आणि तुम्ही माझा ॲड्रेस पण पोचतच नाही आहात. पण तुम्हाला ह्याच्यातून बाहेर पडण्याचा पण मार्ग मी सांगतो आहे. आणि मग पुढल्या श्लोकात ते सांगताय, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. तरन्ति ते तरतात, ते तरून जातात. कोण तरून जातं? मम एषा गुणमयी दैवी माया, माझीच ही सगळी गुणमयी आणि दैवी माया आहे. देवानीच निर्माण केलेली आहे. ही जी त्रिगुणांची आत्ता आपण माया पाहिली, म्हणजे जे काही मोहात आपण अडकण्यासाठी गोष्टी सत्वरजतमाच्या पाहिल्या, ही मीच निर्माण केलेली माया आहे. आणि ही दुरत्यया, ही अतिशय उल्लंघन कठीण आहे, दुस्तर आहे. हे करताच येणार नाही, पलीकडे जाताच येणार नाही. आता आधी मी असं म्हटलं की पुढल्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगणार आहे की तुम्हाला या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मी सांगतो. आणि लगेच पुढल्या शब्दाचं कठीण आहे बरं का, म्हणजे ह्या परीक्षेला बसा पण अवघड आहे असं सांगण्यासारखंच आहे. अरे मग काय, आता बसा म्हणताय ना, मग ते तुम्ही मदत करा ना आम्हाला. तसं भगवंताचं आहे की भगवंत म्हणतो आहे की माझी जी ही मी जे गुणमयी माया जी आहे, म्हणजे या सत्वरजतमांनी तुम्हाला अडकण्यासाठी जे हे मोहाच्या गोष्टी, हे जे अडथळे निर्माण केलेले आहेत, हे सगळे मीच निर्माण केले आहेत. माझीच ही माया आहे आणि ही माया उल्लंघन दुरत्यया कठीण आहे. ये माम एव प्रपद्यन्ते, पण जर का मला शरण आलात ते एतम माया तरंती, तर ते हे माया तरून जातील. किती सोपा मार्ग सांगितला की मला शरण या. हे अडथळे मीच निर्माण केलेत, त्यामुळे त्या अडथळ्यांमध्ये गुंतू नका, मला शरण या की तुमचं काम झालं. असं आपल्याला 14व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं. आता खरं तर किती छान सोपं सांगितलं आहे ना. माया पण त्यांनीच सगळं निर्माण केलं आहे. दैवी म्हटलं आहे, दैवी माया म्हणजे देवानी निर्माण केलेली, सगळी त्यांनीच निर्माण केली आहे. आणि हे खरंच आहे, जी वस्तू आपल्या मालकीची आहे, आपली स्वतःची आहे, तिचा आपल्याला काही त्रास व्हायचं कारणच नाही आहे. ही जी काही माया निर्माण केली ती देवाची आहे, त्यामुळे ती देवानी माया केवळ त्याला काहीच त्रास नाही आहे. मग आता त्याला शरण गेलं की आपलं काम झालंच. त्या भगवंताला आपण आपलंसं करायचं की मग ह्या मायेमध्ये अडकण्याचा प्रश्नच नाही. ही माया आपल्याला त्रास देणार नाही. पण आपल्याला हे पटलं पाहिजे की त्या अतीत असला तो भगवंत आहे ना, तो खरा महत्त्वाचा आहे, त्याच्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. त्यांनीच हे वाटेमध्ये अडथळे निर्माण केलेले आहेत, ते अडथळे आपल्याला दूर करायचे आहेत आणि त्याला शरण आलं तर ते अडथळे दूर होतील.
म्हणजे खरा आता उलटा प्रवास आहे आपला. आपण हे अडथळे दूर केल्यावर भगवंत आपल्याला भेटणार आहे असं आत्तापर्यंत म्हणत होतो. आता भगवंत आपल्याला सांगतोय मला शरण या, अडथळे आपोआपच दूर होतील. आता हे अडथळे आधी अडथळे आणि मग भगवंत, आता असं नाहीच आहे. आता भगवंत म्हणतो मला शरण आला तर हे आहे दुस्तर, हे मीच माया निर्माण केली, मी वाटेमध्ये अनेक अडथळे निर्माण केलेले आहेत. हे अडथळे सगळे पार करून तुम्ही माझ्याकडे येणार आहात, पण मला शरण जे येतात त्यांना ते तरतात, ते ह्या अडथळ्यातून पार होऊ शकतात. भगवंताला आपलंसं करायचं, भगवंताला शरण जायचं. एका कोळ्याचं उदाहरण देतात. एक कोळी मोठ्या तलावामध्ये मासे पकडायला जातो आणि साधारण गुडघाभर पाण्यामध्ये तो उभा राहिला की मासे पकडण्यासाठी त्यांनी जी जाळं आणलेलं असतं ते जाळं तो सोडवून घेत असतो. आता ह्या मासे हुशार असतात, माशांना बरोबर चाहूल लागते सगळी, आणि मग त्यांना दूर पळून जायला, जाळ्यात अडकायचं नाही आहे, त्यामुळे त्यांना दूरवर जावं लागतं. आणि मग हा कोळी काय करतो, आपलं जे जाळं उलगडलेलं असतं ते जाळं असं दूरवर फेकतो. हेतू काय असतो की दूर निघून जाणारे जे मासे आहेत ते त्याच्यात अडकावेत, आणि मग हळूवार ते जाळं असं ओढत घेतो. म्हणजे मागे राहिलेले मासे ते पण अडकणार आणि जे दूरवर जाण्याचा प्रयत्न करत होते तेही अडकणार. असा खरा कोळ्याचा मासे पकडण्यातली ती हुशारी असते. पण एक मोठा हुशार मासा असतो, तो काय करतो, तो पळून मिळून जाण्याच्या फंदात पडत नाही. तो ह्या कोळ्याच्या गुडघाभर पाण्याच्या तिथल्या तिथेच 2 पायाच्या मध्येच पोहत राहतो. आणि त्याच्या असं लक्षात येतं की अरे आपण दूरवर पळून जाऊ शकणार नाही, जाळ्यात अडकले जाऊ, मग इथेच थांबलो तर अडकू. पण याचे तो कोळी आपले पाय जाळ्यात अडकणार नाही ह्याचं काळजी घेणारच. त्यामुळे त्या पायात राहणाऱ्या कोळ्याच्या पायात राहणारा मासा पकडला जात नाही. देवाच्या चरणाशी असणाऱ्या भक्तांना कुठे अडकायला होत नाही. इतकं चफकन उदाहरण दिलं आहे की आपल्या लक्षात येतं खरंच आहे, लांब कशाला जायचं, आपली शक्ती उगाच कशाला खर्च करायची, देवाच्या चरणाशी राहावं, आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील असं भगवंत आपल्याला ह्या श्लोकामधून सांगतायत. अगदी हे असंच सांगतायत. भगवंताच्या चरणाशी आपण गेलो ना तर मग सहजपणानं भगवंत सांगतोय की ती जी माया उल्लंघता येणार नाही, ते सहज उल्लंघता येईल आपल्याला. काही अडथळेमधले आपल्याला त्रास देणार नाहीत, पण त्याला शरण जायला हवं, त्याच्या चरणाशी जायला हवं, हा खरा अर्थ. आता ही जी काही गुणमयी काय दैवी माया आहे आणि असे अडथळे जे भगवंत म्हणतोय की मीच निर्माण केलेले आहेत, त्याचा आपल्याला विचार करायलाच हवा. कारण त्याला शरण जायचं आहे तर ते शरण जाण्यापूर्वी या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करायला हवा. आता ही जी काही आपल्याला भगवंताची माया मोहित करते असं आपण म्हटलं, ती कशी आहे तर ती 3 गुणांनी ही माया निर्माण झालेली आहे. ते जे विकार निर्माण होतात ते 3 गुणांचं आहेत आणि त्या 3 गुणांच्या मोहामध्ये आपल्याला अडकायला होतं. आपोआपच आपली बुद्धी भ्रष्ट होते, आपण विचार करत नाही, काय सारासार विवेक ज्याला म्हणतो तो आपल्यातून होत नाही, आणि मग पुन्हा त्या मायेने निर्माण केलेले जे विषय आहेत, जे आधीच्या श्लोकामध्ये आपण पाहिलेत, त्या विषयांमध्ये आपण अडकतो, भगवंतापर्यंत पोचत नाही. तिथे आपण शरण जायला हवं आहे. येणाऱ्या वाटेत येणाऱ्या सगळ्या अडचणींना दूर करता आलं पाहिजे आपल्याला, आणि थेट कितीही मोह पडले तरी त्या मोहाला बळी न पडता आपण भगवंताच्या शरणी गेलं पाहिजे असं त्याचा अर्थ. आता ही माया निर्माण म्हणजे ही माया भगवंत निर्माण करतो म्हणजे नेमकं काय करतो, आपल्याला ना जणू काही जरा दूरवर असतो ठेवतो की हे सगळे अडथळे पार करून, हे आलं असतं तुला इथे भरपूर काय काय मी द्यायला बसलेलो आहे, अगदी हात बाहू पसरून बसलेलो आहे, पण तुला इथपर्यंत यायला पाहिजे. आणि ती जी काही आहे त्यातल्या अडथळ्यांचा आपण थोडा विचार करू, ही काय माया काय काय अडथळे निर्माण करते. खरंच आहे, पहिला जो सगळ्यात आपला अडथळा आहे ना तो आपल्याला आकर्षित करणारे विषय आहेत. इतकं जग आपल्याला आकर्षित करायला बसलेलं आहे आणि त्या विषयांमध्ये सुख आहे, या विषयांमध्ये आनंद आहे, अशी अगदी आपली पक्की त्या विषयांच्या मागची भूमिका आहे. म्हणजे नेहमी एक कुत्र्याचं उदाहरण देतात की कुत्र्याला एक हाड मिळतं आणि ते हाड तो चघळत असतो, आणि चघळता खरं तर त्याच्याच हिरड्यांमधून रक्त येतं आणि तेच रक्त तो पीत असतो, परंतु त्याला असं वाटत असतं की ते हाड आपल्याला सुख देत आहे. प्रत्यक्षात जखमा त्याच्या तोंडामध्ये होतात. अगदी तसंच आपलं होत आहे की विषयांमध्ये आपण इतके अडकतो की त्या विषयांमधून म्हणजे
का सुख मिळेल असं आपल्याला वृथा वाटत असतं, प्रत्यक्षात की आपल्याला सुख मिळत नाही, ती शक्यताच नसते. पण ह्या अशा पहिला अडथळा आपल्याला विषयांचा येतो आणि ते विषय आपल्याला सुख देतील असं वाटतं, परंतु ते सुख देत नाहीत. दुसरा आपला अडथळा असतो की आपण जरी विषयांच्या पासून दूर राहायचं असं ठरवलं तरी आपली जी इंद्रिय आहेत ना, ती इंद्रिय सगळी बाहेर आहेत ना, तर ती इंद्रिय जन्मोजन्मीच्या सवयीमुळे, आत्ता आपल्याला जरी किती कळलं असलं तरी काही जन्मोजन्मीची सवय आपल्याला आहे, ती इंद्रिय आपल्याला स्वस्थ बसू देत नाहीत आणि ती इंद्रिय त्या विषयांची वखवक वाढवतात. भले आपण कितीही त्या विषयांपासून दूर राहायचा प्रयत्न केला तरीसुद्धा जुन्या अनुभवांमुळे ती इंद्रिय आपल्याला म्हणजे ते आवरणं कठीण जातं इंद्रिय आपल्याला. आणि म्हणून मग इंद्रिय बरं नुसतं त्यांच्या स्वप्न काय आपण रसगंध आपण जे काही 5 विषय म्हटलं त्या विषयांपुरतंच नाही तर आणखीन गोष्टी त्यांना आवरणं आपल्याला कठीण जातं. ते मनाला वश करतात, ते बुद्धीला वश करतात. शब्दस्पर्श रूप रसगंध तर त्यांचे विषय आहेतच. त्या सगळ्यामध्ये सगळी इंद्रिय मन बुद्धी या सगळ्यांची त्या विषयांकडे झेप असते. आपण कितीही जरी प्रयत्न केला तरीसुद्धा इंद्रियांची वखवक थांबत नाही. आणि बोलणं सोपं आहे, परंतु खरंच आपण असं पाहतो की किती आता आयुष्याच्या 70-80 वर्षापर्यंत आपण किती वस्तूंचा आस्वाद घेतला आहे ना. मग आता जर आपल्याला एखादी गोष्ट नाही चालत आहे तर आपण नाही खाल्ली का बरं, आपल्याला त्याचा मोह व्हावा असा विचार करणं सोपं आहे, पण कृती करणं खूप मोठी अवघड गोष्ट आहे. तसं आपल्या लक्षात येतं की हा पण एक मोठा अडथळा आहे की पटत असलं, कळलं असलं, विषयांपासून दूर राहणं असं मान्य असलं तरी इंद्रिय आपल्याला थांबवत नाहीत. बऱ्याच वेळेला असं होतं की वय जसं जसं वाढतं तसं इंद्रियांची शक्ती कमी होते आणि त्याचं माणूस खूप दुःख करत राहतो. आपण किती वयोवृद्ध मंडळींना भेटायला गेलो तर त्यांचं तेच दुःख असतं, मला आता ऐकू येत नाही गं, मला आता दिसत नाही गं. असं जे आपल्याला मिळतं, इंद्रियांना ते सगळं आधी सवय झाले ना, त्यामुळे ती इंद्रियांना बघायचं आहे, इंद्रियांना ऐकायचं आहे, इंद्रियांना खायचं आहे, अशी जी इंद्रियांची वखवक आहे ती थांबतच नाही. खरं तर याच्या पलीकडे, इंद्रियांच्या शक्तीच्या पलीकडे भगवंत आहे. तर भगवंत मला म्हणतो की का करायचं असतं तुला इंद्रिय, त्याच्या पलीकडे अतीत असणाऱ्या मला पहा ना. मनानेच पाहायचं आहे, बुद्धीनेच पाहायचं आहे, पण ही सगळी मन बुद्धी इंद्रिय ही अशी अडकतात आणि दुसरा हा अडथळा याच्यामधून पण आपण त्या भगवंतापर्यंत पोचत नाही. बरं, समजा आपण असा विचार केला की विषयांपासून आपण दूर राहिलो, इंद्रियांवर पण संयम मिळवला. क्षणभर आपण असा विचार करूया की विषयांपासून दूर राहिलो आहे, इंद्रिय पण आपण संयमित केलेली आहेत, पण रजोगुण तमोगुण जे प्रभावी असतात ना ते या मनाला आणि बुद्धीला पुन्हा विषयांकडे खेचतात. मन आणि बुद्धी ही अशी संयमित राहू शकत नाहीत. इंद्रियांना केवळ आपण म्हणू, म्हणजे आपण मी म्हणतो ना, कबीराचा उल्लेख करतो, आपल्याला म्हणजे मन में आया है तो ठीक है लेकिन कृती नको करू, तसं ते आपल्याला सांगेल. मनाला बुद्धीला पुन्हा ते वश केलं जातं. इंद्रिय नाही, प्रत्यक्ष हाताने काम नाही केलं जाणार, पण मनाला बुद्धीला मात्र असं नियंत्रणात ठेवणं ही फार मोठी अवघड गोष्ट आहे. त्यामुळे विषयांपासून दूर राहणं, इंद्रियांना संयमित करणं आणि आता मनबुद्धीला सुद्धा संयमित ठेवणं, मनसुद्धा इकडे तिकडे जाऊ न देणं, हा तिसरा अडथळा भगवंताला पर्यंत पोचताना आपल्याला लागतो. गंमत म्हणजे इंद्रियांनी समजा विषय भोगला नाही, आपण इंद्रियांना संयमित केलं असं म्हटलं, इंद्रियांनाही विषय भोगणार, पण मनात चिंतन राहतं ना, ते मनातलं चिंतन राहतंच. त्यामुळे अशा माणसाला आपण अशा माणसाला म्हणजे म्हणतो दांभिकपणा येतो की प्रत्यक्ष हे नाही होत आहे, इंद्रिय संयमित आहेत, इंद्रिय ते करत नाही आहेत, परंतु त्याची आठवण होत राहते ना, आणि मग ती आठवण होत असल्यामुळे तो सुद्धा एक दांभिकपणा, मिथ्याचार ज्याला म्हणतात तसा तो आहे. त्यामुळे हा तिसरा पण अडथळा मनबुद्धीचा आपल्याला येतो. चौथा अडथळा असा आहे की किती आपण जरी विषयांचं आकर्षण कमी केलं असलं, या इंद्रियाला मनाला बुद्धीला अगदी नियंत्रणात ठेवलेलं असलं, वरवरचा म्हटला तर सगळ्या कामना आपल्या नाहीशा झाली आहेत असं आपल्याला वाटेल, पण तरी देखील विषयांची जी एक सूक्ष्म भोगवासना अंतःकरणामध्ये असते ना, ती कुठेतरी खोलवर शिल्लक राहतेच. हे सगळं जरी आपण केलं असलं तरी कुठेतरी, आणि मग जेव्हा केव्हा संधी मिळते तेव्हा ती उफाळून येते. कुठेतरी सूक्ष्म वासना अशी राहते आणि बरं चाललेलं असतं, पण जर का संधी मिळाली
तर ती उफाळून येते आणि मग साधकाला पुन्हा एकदा चांगली प्रगती केली असते, पण साधक पुन्हा त्या विषयांमध्ये अडकतो. नेहमी आपण उदाहरण घेतो, विश्वामित्राने एवढी तपश्चर्या केली होती, पण तो मेनकेला पाहून बोलले आणि इतक्या वर्षांची जी कठोर तपश्चर्या आहे क्षणात मातीमोल झाली. तसं घडू शकतं की कुठेतरी सूक्ष्म वासना जरी शिल्लक राहिली तरी ती सूक्ष्म वासना ही फार मोठी अडथळा निर्माण करणारी असते आणि मग पश्चात्तापाची पाळी येते. भगवंतापर्यंत तर पोचत नाहीच आणि अंतःकरणामध्ये जे थोडंसं सूक्ष्म वासनेचा भाग राहिलेला असतो तो असा उफाळून वर येतो. आणखीन एक अडथळा आपल्यामध्ये असतो, म्हणजे हे सगळे अडथळे जरी पार केले तरी एक शेवटचा अहंकार नावाचा अडथळा असतो. मी करता, मी भोगता, मी श्रेष्ठ, मी शहाणा, मी चांगला साधक, अशा पद्धतीचं एक जे माझं 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 म्हणून मी स्वतःचं कौतुक करतो, तो खूप मोठा अहंकाराचा अडथळा. असे निरनिराळे अडथळे आपल्यामध्ये येतात. भगवंतापर्यंत आपण पोचू शकत नाही. हे वाटले साधनेच्या जोरावर मी भगवंताला प्राप्त करून घेईन, हा सुद्धा एक प्रकारचा अहंकाराचा आहे की नाही, हे सगळे अडथळे पार होतील, मी अशी काही तपश्चर्या करेन, अशी काही साधना करेन की ह्या सगळ्या अडथळ्यांवर मी बात करेन. अगदी अहंकारसुद्धा येणार नाही. तो फार मोठा अडथळा आहे, त्यालाही मी दूर करेन. खरं आहे, सद्गुरूंपुढे किंवा भगवंतापुढे संपूर्ण शरणागती असं जर आपल्याला करता आलं तर एका अर्थाने आपण म्हणू की ह्या अहंकारापासून, म्हणजे भगवंत आपल्याला सगळ्या अडथळ्यांना पार करून हे करेल, पण आपली शरणागती तिथे असली पाहिजे. भगवंताला आपण शरण गेलं पाहिजे, सद्गुरूंपुढे आपण शरणागती पत्करली पाहिजे. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत जीव भगवंतापासून कोसोब दूरच राहणार. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये आणि भगवंताही तेच सांगलं की मीच हे निर्माण केलं आहे, मीच हे दैवी माया असं जीवाला कुठेतरी बांधून ठेवतील. आता त्याचे जे सुटण्याचे उपाय आहेत त्या उपायांचा पण आपण विचार करू की आपल्याला कळलं की हे असे असे दैवी माया भगवंताने निर्माण केली आणि त्याच्यामध्ये आपण अडकतो. त्या अडकण्यातल्या अडचणी पण आपल्या लक्षात यायला, मग विषय आहेत, इंद्रिय आहेत, अहंकार आहे, आणखीन ही सूक्ष्म गोष्ट कुठेतरी राहते ती उफाळून येणारी आहे. हे सगळे अडथळे आपल्याला आता कळले, पण तरी देखील आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे. तर ही दैवी माया जी आपल्याला बांधून ठेवते आहे त्यातून सुटण्याचे उपाय काय? तर हळूहळू एक 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 उपाय केला तर आपल्याला भगवंत म्हणतो की तुम्ही माझ्याशी शरण या. आता ते शरण येण्यासाठी काय काय करायचं? शरण येणाऱ्याला मी भेटेन. मग त्याच्यासाठी काय करायचं? तर पहिलं आपलं असं आहे की आपलं जे आचरण आहे, म्हणजे आपलं जे जीवन आहे ते सगळं असं धर्ममय असलं पाहिजे. शास्त्रसंमत अशा गोष्टी आपण जीवनामध्ये प्रयत्नपूर्वक शास्त्राला मान्य असणारच, म्हणजे मग आपोआपच ना आपल्याला इंद्रिय, संयम, विवेक या गोष्टी कळतातच. आपल्याला सगळ्या संतांनी दाखवून दिलेलं आहे की प्रपंचात असणाऱ्या माणसाला काही भगवंत भेटणारच नाही असं नाही, की प्रपंच करूच नको असं नाही म्हटलेलं आहे, पण विवेकाने संयमाने करायच्या गोष्टी मान्य दिलेल्या आहेत. धर्म अर्थ काम मोक्षमध्ये धर्म आणि मोक्षाच्या मर्यादेमध्ये काम आणि अर्थ राहिला तर त्यांना चालणार आहे ना. त्यामुळे अशा पद्धतीनं जर आपण जीवनाचा आपला विचार केला तर ते संयमी जीवन राहील. हा एक पहिला मुद्दा आहे. दुसरी गोष्ट आपल्याला असं करता येईल की आपण जो कर्मयोग करतो आहोत तो कर्मयोग म्हणजे आपण करत असणारं काम स्वच्छ भाषेत सांगा ते अत्यंत निर्मळ असेल, शुद्ध असेल. त्या कामामध्ये म्हणजे असं तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगताना फळाची अपेक्षा वगैरे ठेवू नको असं आपल्याला सांगितलं. त्या कर्मामुळे विवेकच प्राप्त झाला पाहिजे, वैराग्यच प्राप्त झालं पाहिजे, अशा पद्धतीचाच कर्मयोग आपला असला पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण एक एक पाऊल पुढे गेलो तर भगवंतापर्यंत पोचू. तिसरं त्यांनी म्हटलं की योगाभ्यासाने मनबुद्धीला आपल्याला संयमात ठेवता येईल. रोजचा अभ्यास पाहिजे ना, नुसतं 21 जूनला एक दिवस करून नाही चालणार. तर योगाभ्यास जर नियमित केला तर मनबुद्धीवर आपल्याला ताबा मिळवता येईल. निरनिराळ्या चांगल्या ग्रंथांचा आपण आधार घेतला, त्या ग्रंथांचं मनन चिंतन केलं तरी आपल्याला आपलं जीवन विवेकात ठेवता येईल. जे काही अडथळे आपण आत्ता पाहिले ना, त्या अडथळ्यांमध्ये न अडकण्यासाठी आपण काय काय गोष्टी करायच्या त्याची एक यादी आपण मनाशी तयार करू शकतो की हे केलं तर आपल्याला सद्ग्रंथांच्या वाचनाने, त्याच्या मननाने, अभ्यासाने, चिंतनाने आपण ह्या अडथळ्यांना पार करू शकू. खरं आहे, प्रत्यक्ष साधना करायला हवी, त्याच्याशिवाय काही हे होणार नाही. आता प्रत्यक्ष साधना म्हणजे काय करायचं? हा सगळ्यांना ज्ञानमार्गाचा प्रवास आहे. भगवंताच्या चरणी लीन व्हावं, त्याच्यापर्यंत पोचायचं. तर जीवन व्यवहारातून या जीवनातून मार्गक्रमण करताना पलीकडे जायचं आहे तर हा ज्ञानमार्ग असायला हवा. पण हा मार्ग
अवघड आहे, सामान्यांसाठी फारच अवघड आहे. आणि म्हणून भगवंतानी सुद्धा ना सामान्य माणसांसाठी ठीक आहे, माऊलींनी ज्ञानेश्वरी सगळ्यांना समजेल असं नसेल, पण माऊलींनी हरिपाठ लिहिला आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा असं आपल्याला सांगितलं आहे. त्यामुळे समजा अगदी ज्ञानेश्वरी झेपणारी नसेल, हरिपाठ म्हणा. भगवंतानी सोप्यात सोपा मार्गसुद्धा आपल्यासाठी करून दिलेला आहे. सगळ्यांना अगदी त्याच ज्ञानमार्गाने पुढे जायचं असं काही नाही आहे. भक्तीच्या सामान्य मार्गाने त्या भगवंताच्या चरणी तुम्ही लीन झालात, त्या भगवंताला ओळखलं, तर यामधल्या अडथळ्यांना सहज आपल्याला पार करता येईल. भगवंताला असं आहे ना की ज्याला शरण जायचं आहे, म्हणजे असं सहजच उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर समजा आपल्याला एखाद्या मित्राकडे कुत्रा आहे आणि कुत्र्याची भीती वाटते किंवा नाही आवडत आपल्याला, त्या मालकाला आपलंसं केलं की मग कुत्रा आपल्यावर भुंकणारच नाही ना. त्या मालकाला आपलंसं करायला हवं. तो मालक आपला दोस्त करून टाकला की मग स्वाभाविकच त्या कुत्र्याला लक्षात येईल की अरे नाही, हा आपल्या मालकाचा दोस्त आहे, मग तो भुंकणार नाही. तसं आहे की भगवंताला शरण जायचं आहे की हे सगळे अडथळे काही होणारच नाहीत ना, ते अडथळे आपल्याला त्रासदायक नाही होणार. हां, म्हणजे दृश्य जग तसंच असणार आहे. त्या दृश्य जगाची ती जे काही दैवी माया हे आहे भगवंताई निर्माण केलेली, ती सगळी असणार आहेत. आपल्याजवळ विषय असणार आहेत, आपली इंद्रिय आपल्याला असणार आहेत, पण ती इंद्रिय त्या विषयांच्या मागे धावणार नाही, ती संयमाने काम करते. आता मगाशी म्हटलं तसं धर्म आणि मोक्षाच्या मर्यादेमधलाच काम आणि अर्थ आपल्याला वापरतील. असं सगळं नियमांमध्ये होईल. शास्त्रग्रंथांचा अभ्यास होईल, आचरण तसंच होईल. कर्मयोग चांगल्या प्रकारे आचरला जाईल. निर्णय शास्त्रग्रंथांचा, संत ग्रंथांचा अभ्यास होईल, त्याचं मनन चिंतन होईल. ज्याचं हे सगळं आहे त्यालाच हाताशी पकडायचं. असं जर जमलं तर आपल्याला काही चिंता नाही. बरं, याच्यासाठी त्या माणसाला योग्य वाटेल तसं संतांनी आपल्याला करून ठेवलं आहे. त्यामुळे हे आपल्याला जमणारच नाही, हे एवढं तत्त्वज्ञान आम्हाला येत नाही, एवढ्या मोठ्या ग्रंथांचा अभ्यास आमच्याच्याने होणार नाही. मग सोप्यात सोपं काय आहे, नाम घ्या. महाराजांनी, गोंदवलेकर महाराजांनी आपल्याला सांगितलं काही नको करायला, एवढं सगळं करायची गरज नाही. नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. खूप ग्रंथांचा अभ्यास करूच नका. एक नामस्मरण करा, हरिचिंतनामध्ये राहा, त्याला आपलंसं करा, त्याला शरण जा की सगळे अडथळे आपोआपच दूर होतील असं त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि सहज या मायेतून आपल्याला पार पडते. फार दोन्ही श्लोक अतिशय आपल्याला अगदी सामान्य साधकाला आवडतील असे आहेत. आपल्याला सल्ला देणारे आहेत, आपलं कुठे नेमकं चुकतं आहे किंवा आपलं कसं बरोबर आहे याचा एक आधार देणारे आहेत. त्यामुळे दोन्ही श्लोकांचा आजचा अभ्यास आपल्याला साधनेसाठी उपयोगी पडेल असं एक मनात विचार आला. आणि पुढल्या श्लोकाला पण पुढल्या गुरुवारी सुरुवात करूया. आज ह्या 2 श्लोकांचा अभ्यासाचं चिंतन मनन करूया की आपल्याला दूर असणाऱ्या, न दिसणाऱ्या त्या भगवंतापर्यंत जायचं आहे. वाटेत अनेक अडथळे आहेत, पण त्या अडथळ्यांचा विचार करायचा नाही, कारण त्याच्याच पायाशी गेलो की आपल्याला सहजपणानं मुक्तीचा, मोक्षाचा, आनंदाचा, समाधानाचा अनुभव येणार आहे. अगदी सुरुवातीला जी आपण गोष्ट पाहिली की ते दूरवर पळून जाणारे मासे काही आपले बिचारे नाही जगू शकत, ते मासे जाळ्यात अडकतात, पण चरणाशी असलेला मासा मात्र स्वतःचा जीव वाचवू शकतो, कारण तो पायाशी आलेला असतो. तसं भगवंताच्या चरणाशी, भगवंताच्या पायाशी आपण गेलो तर आपल्याला काही धोका नाही. तसं भगवंताच्या चरणाशी आपण राहू, म्हणजे आपल्याला खऱ्या समाधानाचा, खऱ्या सुखाचा, खऱ्या समाधानाचा अनुभव मिळेल. धन्यवाद.